हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर बरेच दिवस झाला आपला लॉंग व्हिडिओ आलेला नव्हता आणि वटपौर्णिमेचा व्हिडिओ मी खूप छान मस्त असा शूट केलेला होता, तो तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून व्हिडिओ शेअर करते आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ बघत असाल तरी मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा। आणि वटपौर्णिमेचा खूप स्पेशल असा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर आधीचा व्हिडिओ तुम्ही जसं काही बघितला, सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला होता, त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि आज पौर्णिमासुद्धा होती, त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी ज्या ज्या गोष्टी मी करते त्या गोष्टीसुद्धा सगळ्या मला करायच्या होत्या। त्यामुळे सगळ्यात आधी आज सकाळी लागणारं जेवण वगैरे मी सगळा स्वयंपाक बनवून घेतला होता, कारण शिवमच्या बाबांची पण बशीक होती आणि त्यानंतर सासूबाई शिवम वगैरे आम्ही मावसदीर वगैरे आम्ही सगळे होतो, त्यामुळे मग आधी जेवण बनवून घेतलं, त्यानंतर देवपूजा करून घेतली। आजची देवपूजा जरा स्पेशल होती, त्यामुळे पटापट सकाळी सगळं लवकर आवरून घेतलं। त्यानंतर तुम्ही बघू शकता आजची देवपूजा माझी झालेली आहे। तर या पद्धतीने मी देवपूजा करून घेतलेली आहे सकाळी। त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी अजून मी काही गोष्टी करत असते, त्यासुद्धा मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा। बघू शकताय अशी सुटसुटीत मोकळी अशी पूजा असते माझी, असं गजबज खूप नसते। त्यानंतर उंबरठ्यावरती पौर्णिमेच्या दिवशी मी हळदीचं लेपन करत असते, त्यानंतर दरवाजावरती स्वस्तिक काढत असते। छान अशी छोटी सिंपल मस्त अशी रांगोळी काढलेली होती। वटपौर्णिमा हे नाव लिहून बाजूला दागिने वगैरे सगळं काढलेलं होतं। सण सौभाग्याचा असतो हा आपण असं म्हणतो, त्यामुळे मग मस्त अशी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली होती, साधी सिंपल होती, खूप बटबटीत असं काही काढलेलं नव्हतं। त्यानंतर पूजेचं ताट देखील मला तयार करायचं होतं, तर पूजेचं ताट तयार करताना सगळ्यात आधी तांब्या ठेवून घेतला, त्यानंतर प्रसादासाठी साखर शेंगदाणे घेतले, धागा घेतला, त्यानंतर आंबा घेतलेला होता, त्यानंतर हळद कुंकू तांदूळ वगैरे घेतलेला आहे, अक्षदा, त्यानंतर दिवा घेतलेला आहे, त्यानंतर ओटीचं सामान ठेवून घेतलं मी, त्यानंतर एक चिंदी घेतो, त्यानंतर कापसाचं वस्त्र घेतलेलं आहे, कापसाचं वस्त्र मी ठेवून घेतलं, त्यानंतर नागिनीची पानं जी आपल्या घरचीच आहेत, त्यानंतर सुपारी घेतलेली आहे एक, या सगळ्या गोष्टी पूजेसाठी लागतात। अगरबत्ती घेतलेली आहे, आमच्याकडे एवढ्याच गोष्टी पूजेसाठी नेतात, त्यामुळे एवढ्याच गोष्टी घेतल्या मी। तर या पद्धतीने ताटसुद्धा तयार झालेलं आहे, देवपूजा पण उरकलेली आहे, जेवण उरकलेलं आहे, घर आवरून झालं आहे, त्यामुळे मग आता मेकअपची तयारी ही करणार होती शीतल। तर इथे बघू शकताय मी सुंदर मस्त अशी साडी घेतलेली आहे डोला सिल्कची, त्यानंतर लागणारे सगळे दागिने काढून घेतलेले आहे, मंगलसूत्र ऑलरेडी वेअर केलेलं आहे, त्यानंतर छोटीशी रील बनवायची म्हणून या सगळ्या गोष्टी मी ठेवून घेत होते, बांगड्या, टिकली, लिपस्टिक, नेल पेंट वगैरे या सगळ्या गोष्टी। त्यानंतर मी व्हिडिओमध्ये गजरा आणि फुलं दाखवायचं विसरले, छोटीशी नथ आहे यातच ठेवलेली आहे। तर त्यानंतर तयारी वगैरे झाली, शीतलने मेकअप करून दिला माझा, त्यानंतर तयार होऊन आम्ही पूजेसाठी निघालो होतो, मस्त रील अशा शूट करत होतो। खरं तर सणवार हे सगळं आपण तिथी रीती परंपरेप्रमाणे साजरं करत असतो। खरंच मला हा व्हिडिओ खूप आवडला, खूप छान आलेला आहे हा व्हिडिओ। त्यानंतर मग मी पूजा करून घेतली, आजचा दिवस पूर्ण खूप छान सेलिब्रेट केला आम्ही। शिवमच्या बाबांना यायला खूप उशीर झाला होता आणि आमच्याकडे लाईटसुद्धा गेलेलं होतं, त्यामुळे मग मी नंतरचे व्हिडिओ काही शूट केले नाही, पूजा करून घेतली। खरं तर मला असं वाटतं की वडाची ज्यावेळेस आपण पूजा करत असतो, प्रत्येक महिला, प्रत्येक बायको एकच विचार करत असते, म्हणजे बायकोच म्हणावं लागेल, कारण वडाची पूजा ही आपण नवऱ्यासाठी करतो आणि ती पूजा फक्त बायकोच करते। तर त्यामुळे मला असं वाटतं की वडाची पूजा करत असताना प्रत्येक स्त्रीच्या मनात एक विचार असतो की माझ्या नवऱ्याचं आयुष्य अखंड म्हणजे असू दे, आपलं सौभाग्य अखंड असू दे, माझ्या नवऱ्याचं आयुष्य जास्त असू दे, आयुष्यभराची साथ आपल्याला लाभू दे, या सगळ्या गोष्टींचा विचार एक बायको करत असेल असं मला वाटतं।
त्यामुळे ती पूजा करताना मी फोटो व्हिडिओला जितकं महत्त्व देत होतो तितकंच मला असं वाटत होतं की पूजा ही तितकीच आमची छान झाली. आम्ही सगळ्या, तुम्ही बघू शकत असाल तर आम्ही 5 जणींनी साड्यासारख्या घेतलेल्या होत्या. व्हिडिओ जी शूट करते आहे तिची साडीसुद्धा आमच्यासारखीच होती, पूजा नाव होतं तिचं. त्यानंतर मग आम्ही धागा बांधून घेतला, त्याचेसुद्धा क्लोजअपवाले रील घेतलेले आहेत आणि हे रील सगळे पूजाने शूट केलेले आहेत, त्यामुळे तिला खरंच खूप थँक्यू. त्यानंतर मी तिला सांगत होते की इथे थांब, इथे कट कर. त्यानंतर मग आम्ही 7 फेरे मारून घेतले. त्याआधी मी शिवमच्या बाबांना विचारलं, तुम्हाला माझ्यासोबत राहायचं आहे का खूप वर्ष? मग ते म्हटले हो. मग मी ते सगळं केलं. खरं तर ज्यावेळेस आपण हे 16 शृंगार करतो, म्हणजे या सगळ्या गोष्टी, त्यावेळेस आपण खरंच खूप सुंदर दिसत असतो आणि अगदी मनापासून त्या सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळेच तो दिवस, तो सण अगदी आनंदात साजरा होत असेल असं मला वाटतं. काही ठराविक दिवस असतात त्यावेळेस स्वतःसाठी थोडासा वेळ काढावा, नटावं, थटावं आणि व्यवस्थित राहावं आणि देवाची पूजासुद्धा तशीच करावी असं मला वाटतं. कारण रोजचा दिवस येतो आणि असाच निघून जातो, आपण काहीच करत नाही आणि स्पेशल दिवशी पण आपण तसंच राहिलो तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे जर असं सणवार म्हणजे वटपौर्णिमा झालं, हरतालिका झालं, अक्षय तृतीया झालं, दसरा झाला, दिवाळी झाली, या दिवशी मी स्वतःसाठी जास्त वेळ देत असते. म्हणजे सकाळी लवकर उठून सगळी घरातली कामं उरकून आणि त्यानंतर मग मी माझ्यासाठी वेळ काढत असते. आणि शिवमचे बाबा पण मला तसं काही म्हणत नाही वेगळं, एवढा वेळ घालवलास वगैरे. तर आमची पूजा वगैरे झालेली होती. त्यानंतर आम्ही ओटी वगैरे भरून घेतली आणि आजचा पूर्ण दिवस अतिशय सुंदर असा गेलेला होता, खूप मस्त वाटत होतं. त्यानंतर आम्ही ओटी वगैरे भरून घेतली सगळ्यांनी एकमेकींची. आपलं सौभाग्य अखंड राहावं यासाठी प्रत्येक स्त्री प्रयत्न करत असते, पूजापाठ करत असते, व्रत वैकल्य करत असते आणि ते तिची प्रार्थना, तिची इच्छा देवाने पूर्ण करावी असंच प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. तुम्हीही तुमची वटपौर्णिमा कशी सेलिब्रेट केली, कसा सण तुमचा साजरा केला हे मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. बरेच त्यावेळेस आपले व्हिडिओ येत नाही आहेत, त्याच्या काही कारण आहेत, पण मी इथून पुढे रोज व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करत राहीन. त्यामुळे नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी ओटी वगैरे भरून घेतली. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला असतो मान, संदीपरावांसोबत मी करेन संसार छान जोडले. पटकन पेरू देते चिरून, केळ देते सोलून, दादासाहेबांचं नाव लेते, कुंकू लेते कूर. कविता कादंबरी कविलेस वाचावीत, सचिनरावांच्या आयुष्यातले फुले फक्त प्रीतीनेच. प्रीती तिचं नाव आहे. हा तिकडे बघ, म्हणून सांगितलं पहिलं तिला. मंजू विसरली का मी, प्रीतीच म्हणलं. मंजू बनायचं. घे काचच्या वाढले खडे साखराचे खडे, सागर पाटलांचं नाव घेते सुहासनींच्या पुढे. आता मी काय इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, पुढच्या नवऱ्याचं नाव घ्या, सुतापरावांचं. झालं का? त्यानंतर आदल्या दिवशी रात्री मंजुताईंनी मला खूप सुंदर अशी मेहंदी काढून दिलेली होती, त्याचा व्हिडिओ शेअर करायचा राहिलेला होता. तर मेहंदी काढताना किती कष्ट घ्यावे लागले होते, कशी टेक्निक वापरली होती ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. मधल्या रेषा ओढण्यासाठी आम्ही अक्षरशः पट्टीचा वापर केलेला होता, कारण मेहंदी सुंदर यावी यासाठी. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे माझा ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे आम्ही सगळ्या मेहंदी काढत होतो. तर मेहंदी कशी वाटली माझी
ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि कमेंट करून नक्की सांगा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.